मित्रो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। 236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी गेल्या 13-14 दिवसापासून आपण पाहत होता। आज शेवटचा दिवस या ठिकाणी जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश हाके यांची प्रचार रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती। या रॅलीसाठी प्रचंड असा जनसमुदाय ग्रामीण व शहरी भागातून तरुण युवा पिढी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती। या मतदारसंघात मागील 13-14 दिवसापासून गणेश हाके यांनी पूर्ण मतदारसंघ हा भेटीगाठी आणि प्रचार दौऱ्यानं पिंजून काढलेला आहे। येथील नागरिकांच्या गावात ग्रामीणांच्या काय समस्या आहेत आणि या मतदारसंघामध्ये काय विकास झाला या बाबतीत त्यांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेशदादा हाके माझ्यासोबत आहेत। गेल्या 13 ते 14 दिवसापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार रॅली गाव भेटीच्या दरम्यान त्यांना आलेला अनुभव काय सांगता येईल दादाला आपण 1 मिनिट आपण विचारूया। दादा, काय सांगता येईल, गेले 13-14 दिवसापासून आपण मतदारसंघामध्ये फिरताय, काय अनुभव आहे विकास आणि या जनतेच्या असलेल्या समस्या बाबतीत काय सांगता येईल? गेली 20 वर्ष या जाधव बंधूंनी माझ्या मतदारसंघाला 20 वर्ष मागे घेऊन गेले। 20 वर्ष म्हणजे 2 तप झाली। 2 तपांमध्ये या मतदारसंघातले रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, विजेसारख्या समस्या असतील, मूलभूत सुविधांच्या अंतर्गत मतदारसंघामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही। आणि म्हणून मी आज प्रचार दौऱ्याच्या निमित्त संबंध मतदारसंघावर फिरत होतो तेव्हा सगळी जनता या दोघांच्या बद्दलही तक्रार करत होती, सांगत होते स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात, पण विकास स्वतःचा करून घेतलेला यांनी मतदारसंघाचा कोणताही विकास केलेला नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी लोकांकडून मला येत होत्या। आणि म्हणून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। उद्या आणि परवा असे 2 दिवस शिल्लक आहेत। 20 तारखेला मतदान होणार आहे। माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना विनम्र अशा पद्धतीचं आव्हान आहे, माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला या वेळेला बदल करणं आवश्यक आहे। आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, विकासाची दृष्टी असलेल्या कार्यकर्त्याला, मतदारसंघाचा अभ्यास असलेल्या उमेदवाराला आपण मतदान करावं। माझं मतपत्रिकेवरती 5 नंबरला नाव आहे। माझं चिन्ह हे शिट्टी आहे। शिट्टी समोरचं बटन दाबून मला अहमदपूर विधानसभेतून निवडून द्यावं, विधानसभेत पाठवावं व मला तमाम माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, एक सेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी माझी सर्व मतदारांना विनंती आहे।